वांग्याची भाजी तुम्ही सर्वांनी खाल्ली असेल, परंतु वांग्याची चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी आज आपण इथे बघणार आहोत. यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत. पटकन तयार होणारी आणि चविष्ट अशी वांग्याची आमटी आज आपण इथे बघत आहोत. अगदी कमी वेळात बनून तयार होते. 10 ते 15 मिनटं लागतात या आमटीला व्यवस्थित शिजण्यासाठी. चला तर मग बघूयात वांग्याची झणझणीत अशी आमटी. तर आमटी बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे आणि आता त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, कारण आपण इथे 4 वांगी घेणार आहोत. जेवढी तुम्ही वांगी घेताय त्या प्रमाणामध्ये इथे कांदा तुम्हाला घ्यायचा आहे. साधारण वांग्याची आमटी करताना कांद्याचं प्रमाण हे जास्त असावं, त्यामुळे आमटी ही व्यवस्थित दाटसर आणि चविष्ट बनते. त्यानंतर इथे कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, ज्यामुळे कांदा लवकर आपला शिजतो. तर कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं याची पेस्ट टाकायची आहे. तर इथे मी 1 चमचा लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहेत. तर वांग्याचा असा मधोमध मी भाग केलेला आहे. त्याचबरोबर त्याची देठंही काढलेली आहेत. जर तुम्हाला देठं आवडत असतील किंवा चालत असतील तर तुम्ही थोडीशी देठं ठेवू शकता. आणि आता हे वांगं आपल्याला या तेलामध्ये अगदी डाग पडेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जर वांगं तुम्ही व्यवस्थित भाजलं नाही तर आमटी आपली चविष्ट होत नाही. तर ही महत्त्वाची स्टेप आहे जी आपल्याला नक्की फॉलो करायची आहे. तर इथे मी हे वांगं तुम्ही बघू शकता डाग पडेपर्यंत व्यवस्थित असं 2-3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे घरचा मसाला मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे. तर प्रत्येकाच्या घरी आपला कांदा लसूण मसाला असतो, तोच मसाला इथे घ्यायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी गरम मसालाही टाकलेला आहे. आता हे चटणी आणि मसाले जे आहेत ते या कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, ज्यामुळे छान असं तेल सुटतं आपल्या आमटीवर. आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण खोबरं जे चेचलेलं होतं त्यातलं पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर जेवढी आमटी तुम्हाला हवी आहे तेवढं इथं पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित हलवून याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपल्याला आमटी व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकत आहे. बऱ्याचदा आपण आमटी झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकतो, पण इथे तसं न करता कोथिंबीर आपल्याला आमटीमध्ये टाकायची आहे, ज्यामुळे आमटी चविष्ट बनते. आता आमटी शिजून तयार होत आहे. आता इथे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 ते 3 चमचे कूट टाकून आमटी शिजवून घ्यायची आहे आणि थोडीशी वांगे व्यवस्थित शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतो. तर इथे आपली आमटी बनून तयार आहे. छान असा रंग आमटीला आलेला आहे आणि मस्त कटही दिसतो आहे. तर लालसर अशी छान अशी वांग्याची आमटी नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवीन नवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.